भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली। एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता भिडे गुरुजींनी भेट घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या जनता दरबारात गोंधळ झाला। तक्रार मांडण्याकरता जाऊ न दिल्यानं नागरिक आक्रमक झाले। अंधेरी पूर्वमधील बीएमसी कार्यालयामध्ये आशिष शेलारांचा जनता दरबार भरला होता। लक्ष्मण हाकेंच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं। हाकेंच्या टीकेला उत्तर देण्याची गरज वाटत नाही। समाज बांधवांनी विचार केला पाहिजे की असं वक्तव्य करणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे का? कोणतीही आंदोलनं करताना मागण्यांची भूमिका मांडणं गरजेचं आहे। आमदार विलास भुमरेंनी मतचोरी केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। उल्हासनगरच्या एका कार्यक्रमामधून त्यांनी हा हल्लाबोल केला। काम करत राहिल्यामुळेच मी मोठा झालो। तुम्ही काम करत जा, लोक तुम्हाला मोठं करतील, अशा शब्दात सुशील कुमार शिंदेंनी कार्यकर्त्यांना काम करत रहा असा सल्ला दिला। भंडाऱ्यामध्ये जॅकी रावलानी यांनी भाजपत पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। अनेक दिवसांपासून रावलानी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराज होते। धुळे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 19 प्रभागांमधून एकूण 74 जागांकरता निवडणूक होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या सारखडीत बंजारा समाज आक्रमक झाला। बंजारा समाज बांधवांनी खासदार अशोक चव्हाणांचा ताफा अडवला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा असा इशारा यावेळी देण्यात आला। हा तर ठाकरेंचा पक्ष फुटीचा हंबरडा। हा मोर्चा शेतकऱ्यांकरता नाही, या मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य नागरिक नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर केली। लातूर दौऱ्यादरम्यान संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली। एका कार्यक्रमाला संजय शिरसाट आणि संजय बनसोडे उपस्थित होते। यावेळी 2 लातूरमध्ये बसलेत, एक संजय तिकडे छत्रपती संभाजीनगरात बोंबा मारतोय असा टोला शिरसाटांनी लगावला। एक सविस्तर बातमी। त्यावेळी अनंत तरेंचं ऐकलं असतं तर आज पश्चाताप झाला नसता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। ठाण्यात अनंत तरे यांच्या अनंत आकाश या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस खरा आहे। पण निष्ठेची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत दुर्लक्ष होतं। आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं जरा कुठे गळ्याची येतं म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी घालीन लोटांगण करून वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती। तर या भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतोय आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे। कारण शेवटी आपल्या मुलावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला? आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजे? घरातले शत्रू आहेत ना। त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा। शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टरनी शेतात जातो। मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं का तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो, पण भाजी कापतो का रेडा कापतो माहिती नाही।
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती आणि ठाकरे ब्रँडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. महाराष्ट्रावरील संकटाविरोधात आम्ही एकत्र येऊ असं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य करताना म्हटलंय. तर आम्हाला केवळ बाळासाहेब हाच ब्रँड माहिती असल्याचं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील का? आता सुरुवात झालेली आहे. म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे. आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. यायचं असेल आम्ही जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. आणि आमची महायुती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल. कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांचा लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो. परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात. मुंबई शहरातून मान्सूननं काढता पाय घेतलाय. ऑक्टोबर हीटची सुरुवात त्यामुळे लगेचच झाली. मुंबईचं कमाल तापमान 34 सेल्सिअस पर्यंत वाढलं. भारतीय हवामान विभागानं सुद्धा शहर आणि उपनगरामध्ये ऑक्टोबर हीटची तीव्रता जाणवू लागल्याचं म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटी रुपयांची देणी देण्यात यावी याकरता कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांनी सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय. परिणामी आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आजपासून ते सोमवार पहाटेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे. देखभाल कामाकरता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल 47 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. याचे पंचनामे करण्याचं काम सध्या सुरू आहे. पण आतापर्यंत केवळ 5 जिल्ह्यांमधील सुमारे 6 लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहे. त्यामुळे उर्वरित 41 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्याकरता दिवाळीच उजाडणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण संचालनालयानं कफ सिरपच्या वापरासंदर्भात आणि औषधांच्या डोसमध्ये खबरदारी घेण्याकरता एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात सगळ्या रुग्णालयांना 2 वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधं नेऊ नयेत असे निर्देश देण्यात आले. तसंच 5 वर्षाखालील मुलांना देखील सामान्यपणे अशी औषधं सुचवू नयेत असंही सांगण्यात आलंय. दिवाळीपूर्वी एकरकमी बोनसची वाट पाहणाऱ्या सुमारे 9,000 कंत्राटी कामगारांना यंदा निराश व्हावं लागणार आहे. पुणे महापालिकेनं नियमांचं कारण देत बोनस थेट देण्याऐवजी तो रजा वेतन आणि घरभाड्यासह मासिक वेतनात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतूल, पांढुर्णा इथल्या विषारी कफ सिरप प्रकरणामध्ये 22 चिमुकल्यांचा आतापर्यंत जीव गेलाय. यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलं. मध्य प्रदेशचे ड्रग कंट्रोलर दिनेश श्रीवास्तव यांनी बॅन कफ सिरप स्टॉकची सीज करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. राज्यात कफ सिरपचं उत्पादन करणाऱ्या 30 कंपन्यांच्या तपासणीकरता केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलंय. मेट्रो 2A म्हणजेच दहिसर पूर्व ती DN नगर आणि मेट्रो 7 म्हणजेच गुंदवली ते ओवरीपाडा या दरम्यान 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान 5:25 ऐवजी 7 वाजता म्हणजेच 1.5 तास उशिरानं सुरू होणार आहे. सुरक्षा चाचण्या आणि जोडकामाकरता निर्णय घेण्यात आलाय. देशातील सर्वात गतिमान पोलीस दलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलिसांकरता महाराष्ट्र सरकारनं आधुनिक पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं राहणीमान सुधारणार आहे. शिवाय त्यांचं मनोबल आणि कार्यक्षमताही वाढणार आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांच्या ऑपरेशनल स्ट्रक्चरसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. कर्जत तालुक्यात काही हल्लेखोरांनी घरात घुसून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 2 भावांना चॉपरनं भोसकून
कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवत गंभीर मारहाण करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. गेल्या 4 वर्षात सोन्याचे भाव 47,000 रुपयांवरून 1,23,000 रुपयांवर गेले आहेत, तर चांदीचे भाव 63,000 रुपयांवरून 1,69,000 रुपयांवर गेले आहेत. या 4 वर्षात सोन्यातील गुंतवणुकीतून 157 तर चांदीतील गुंतवणुकीतून 169% परतावा मिळाला. वर्षनिहाय परताव्याचं प्रमाण पाहिलं तर दरवर्षीचा आलेख चढताच आहे. सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असून शनिवारी चांदीच्या भावात 2,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,69,000 रुपयांवर गेली. तसंच सोन्याच्या भावात 700 रुपयांची वाढ होऊन ते 1,23,000 रुपयांवर गेलं. आठवड्याभरापासून चांदीच्या भावात भाववाढ किंवा दरवाढ सुरूच आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त अभ्यासानुसार भारतीयांचा आहार स्वादिष्ट असला तरी तो आरोग्यास अपायकारक ठरतो आहे. देशातील बहुतांश लोकांच्या थाळीमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण 62% आहे, तर प्रोटीनचं प्रमाण फक्त 12% आहे. या असंतुलनामुळे मोटापा, डायबिटीस आणि इतर आजारांचा धोका वाढतो आहे. टीम इंडियानं दिल्ली कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये दुसऱ्याच दिवशी मजबूत पकड घेतली. इंडियानं पहिला डाव 5 बाद 518 धावांवर घोषित केला. वेस्ट इंडिजची उर्वरित 43 षटकांमध्ये 4 बाद 140 अशी दुर्दशा झाली. अजूनही 378 धावांनी ते पिछाडीवर आहे.